शिंदे सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत अत्यंत खालच्या पातळीवर केलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ करकम येथे वैराग विभाग पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत वैराग पोलिसांना निवेदन देण्यात आलं। वैराग पोलीस स्टेशन येथे वैराग विभाग पत्रकार संघातील सर्व पत्रकार एकत्रित येऊन वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप सिंग जाधव यांना निवेदन देत निषेध नोंदवण्यात आला। यावेळी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी वैराग विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष कालिदास देवकते यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्याचा आवाज दाबण्याचा काम हे खासदारांनी केले। त्याचबरोबर त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर येत वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा आम्ही सर्व पत्रकार बांधव तीव्र निषेध करतोय असं मनोगत व्यक्त केलं। ज्येष्ठ पत्रकार आनंद कुमार डुरे यांनी संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत असल्याचं सांगत वैराग पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त केला जातोय। यावेळी पत्रकार किरण आवारे यांनी संजय पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। पत्रकारांविरोधात अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या विरोधात शासनानं तातडीने सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष कालिदास देवकते, रामदास पवार, आनंद कुमार डुरे, बलभीम लोखंडे, किरण आवारे, राहुल दळवी, काशीनाथ क्षीरसागर, संतोष राजगुरू, राहुल भालशंकर, मुजम्मिल कौठाळकर, सुरेश शिंदे, सुजित काकडे, अण्णासाहेब कुरुलकर आदी उपस्थित होते। ओके दादा, बोला मला सांगतो बोला. बोला। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना ज्या आपल्या भारतामध्ये ज्या ह्याला चौथा स्तंभ म्हटला जातो ते पत्रकार, या पत्रकारांनी नुकताच एक प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारल्यानंतर संजय दिना पाटील यांनी अतिशय खालच्या भाषेत जाऊन धमकी देऊन मारहाण करण्याची भाषा केली। त्याचा आम्ही वैराग पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध करत असून संजय दिना पाटील यांचं निलंबन करावं अशी आमच्या सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं विनंती करतो। मी सांगते ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील कोण आलाय थांबा। बोला सर। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटामध्ये नुकताच प्रवेश केला। तो प्रवेश केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या पत्रकारांना जी अर्वाच्य भाषा किंवा धमकी दिली आणि या धमकीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून त्यांचा या वक्तव्याचा निषेध केला जातो। आता लोकशाही म्हटल्यानंतर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचं, प्रश्न विचारण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं, परंतु संजय दिना पाटील हे रागाच्या भरामध्ये पत्रकारांना धमकावण्याची भाषा आणि जी भाषा बोलली त्याबद्दल आम्ही वैराग पत्रकार संघटनेच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि या वैराग पत्रकार संघटनेच्या वतीनं त्यांचं होण्यासाठी निलंबन करावं असं मी वैराग पत्रकार संघाच्या वतीनं विनंती करतो। विनंती का मागणी करतो? आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।